ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या सुरुवातीलाच मी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि तथा गृहमंत्री ह्यांचा मी राजीनामा मागत आहे. कारण का जे महाराष्ट्रात घडलं काही दिवसापूर्वी, एका लहान चिमुकलीचा त्या ठिकाणी बलात्कार केला गेला, तिची अतिशय वाईट पद्धतीत हत्या करण्यात आली. पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा आहे आणि जो तो नराधम आहे तो अजूनही त्याला सजा आणि शिक्षा झाली नाही आहे. शक्ती कायदा लागू केला असता तर 15 दिवसात त्याला खरं तर फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्या उलट काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो, प्रधानमंत्री असो, बीजेपीचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो, आमदार असो, खासदार, हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात. त्यांच्यासाठी इलेक्शन पुरती सगळं आहे. इलेक्शन पासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शन घेऊनच दिवसाचा समाप्ती होत असते. ह्यांना लोकांचं, जनतेचं एका लहान पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढा वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते. तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून, त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही, तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं असतं. पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं. त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय. आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे. कारण का मला वाटतं की ही वेळ राजकारण करण्याची आहे का, ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची आहे का. मी सुद्धा खूप काही बोलू शकते, मी सुद्धा प्रश्न विचारू शकते की जर सोलापूरच्या महिला जर रणरणत्या उन्हात रस्त्यावर आहेत तर ताई, मग आपली नैतिक जबाबदारी नाही का की त्यांच्यासोबत रस्त्यावर येऊन बसण्याची. पण दादा, मी हे बोलणार नाही. हे सगळं बोलायला निवडणुका पडल्या की हो, हे बोलायला सुद्धा एका लेकीचं मरण पाहिजे का हो आपल्याला. हे बोलायला म्हणजे जिथं त्या लेकीची आई रडती आहे, मग तिथं आपण आपलं राजकारण आणि राजकीय स्वार्थ कोणाचा तरी राजीनामा. अरे चुलीत घाला ना तुमचं राजकारण. मला नाही कळत दादा, राजकारण गरीब घरची पोरगी आहे मी, मला कळतं त्या आईचं दुःख, त्यामुळे मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही. राजकारण करायला लई प्रसंग पडलेत. आज महाराष्ट्र रडतोय, सोलापूर रडतोय, त्या पोरीच्या दुःखासाठी रडतोय, त्या आईच्या दुःखासाठी रडतोय आणि त्या लांडग्याला जोपर्यंत फाशी होत नाही ना तोपर्यंत मी लढत राहील. आज शब्द द्यायला मी आज रस्त्यावरती उभी आहे. बस मला राजकारणाशी देण्यात